नमस्कार मित्रो, पहा आज दिनांक 25/9/2021 स्टँडर्ड 10 सब्जेक्ट अल्जेब्रा यामध्ये आपण पाठीमागच्या तासाला सम ऑफ एन टर्म्स ऑफ एन एपी याचं सूत्र पाहिलं होतं. म्हणजे एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस इन अ कस राउंड ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट इनटू d. हा फॉर्म्युला आपण पाठीमागच्या तासाला मिळवला होता. आता याच फॉर्म्युल्यानुसार लेट्स फाइंड वन मोर फॉर्म्युला फॉर सम ऑफ एन टर्म्स. लेट्स फाइंड वन मोर फॉर्म्युला for sum of n terms. मग पहा, in the AP a plus d, a plus 2d, a plus 3d, dash 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 dash, a plus n minus 1 d. मग फर्स्ट टर्म या ठिकाणी फर्स्ट टर्म is equal to t1 is equal to a and nth term is equal to in a bracket a plus n minus 1 d. मग पहा, now Sn is equal to n upon 2 in a bracket a plus n minus 1 into d. यामध्ये पहा, a म्हणजे कोण आहे? a म्हणजे t1 प्लस a प्लस n मायनस 1 d कोण आहे? तर nth टर्म म्हणजे tn. अशा प्रकारे Sn is equal to n upon 2 in a bracket t1 plus tm म्हणजेच n upon 2 in a bracket first term plus nth term किंवा लास्ट टर्म. अशा प्रकारे आपण हा एक फॉर्म्युला सम ऑफ एन टर्म्स इन एपी वरील पाहिला. आता यावरील एक्झाम्पल्स आपण बघूया. यावरील एक्झाम्पल्स आपण सोडवून दिलेली ही एक्झाम्पल्स या पुस्तकामध्ये आहे, ती तुम्ही अभ्यासा. मी प्रॅक्टिस सेट 3.3 मधील एक्झाम्पल्स घेतो. प्रॅक्टिस सेट 3.3 मधील क्वेश्चन 1 आहे. तो काय आहे पहा. फर्स्ट टर्म and common difference of an AP are 6 and 3 respectively. Find S27. Find S27. हे एक्झाम्पल दिलं पहा. तर यामध्ये पहा, फर्स्ट टर्म दिले, कॉमन डिफरन्स दिलाय. मग काय काय दिले आपण ते अगोदर या ठिकाणी मांडूया. बाय गिव्हन काय दिले तर फर्स्ट टर्म a इज इक्वल टू
6d इज इक्वल टू 3 आणि काढायचं काय आहे तर S27 इज इक्वल टू डॅश डॅश. मग आपला फॉर्म्युला बघा Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन अ ब्रॅकेट डॅश डॅश प्लस n मायनस 1 d ब्रॅकेट कंप्लीट. या ठिकाणी ह्या गाळलेल्या जागा काय होतं हे सूत्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर इथं 2a होतं. त्यानंतर n म्हणजे किती वेळ सांगितले 27 टर्म पर्यंत सम सांगितली म्हणजे n ची किंमत 27 बरोबर n ची किंमत 27 भागिले 2 इन ब्रॅकेट 2a म्हणजे 2 गुणिले a ची किंमत 6 म्हणजे इथं आलं 12 अधिक n म्हणजे 27 वजा 1 इंटू d ची किंमत किती आहे तर 3 आहे. मग इज इक्वल टू 27 अपॉन 2 इन अ ब्रॅकेट इंटू हा कंस सोडवून लिहायचा. मग आता हे कंस सोडवून काय तर इकडं सोडवूया आपण 12 अधिक 27 मधनं 1 गेला 26 गुणिले त्याला 3 12 तसंच राहू द्या. हा गुणाकार करा 3 सक 18 4 1 3 गुणे 6 1 7 78 अधिक 12 बरोबर किती आलं 90 म्हणजे इथं गुणिले 90 90 ला 2 ने भागाला 1 चौक 8 9 8 गेले 1 उरला 1 0 आला 2 पंचे 10. S27 is equal to 27 into 45 is equal to किती असं विचारलंय गुणाकार करायचा. तर 45 गुणिले 27 7 ने गुणा 7 5 35 5 3 7 चौक 28 3 31. आता एक याच्या पाठीमागे एक संख्या आहे म्हणून 0 दिला 2 पंचे 10 4 1 2 चौक 8 आणि 1 9. आता 5 5 1 1 9 3 12 1200 1250 हे उत्तर येईल. अशा प्रकारे S27 काढण्यासाठी जे आपण ऍक्टिव्हिटी पाहिली ती अशा प्रकारे सोडवायची होती. धन्यवाद. आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया आपण कोणता घ्यायचा. क्वेश्चन 2 मध्ये फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. 123 इवन म्हणजे सम. मग पहा सेकंड क्वेश्चन सेकंड काय आहे तर फाइंड द sum of first 123 even natural numbers. या प्रश्नामध्ये इथं इवन हा शब्द महत्वाचा आहे. नॅचरल नंबर्स 1 पासून ते अनंत पर्यंत असतात. मग ती एपी काय होईल तर एपी इज इक्वल टू 1 2 3 सॉरी इवन नंबर्स आहे. ऑड नंबर त्यात आले नाही पाहिजे. मग 1 2 अनंत पर्यंत असणाऱ्या नॅचरल नंबर मधले फक्त इवन नंबर्स घ्यायचे आहेत. 1 हा इवन नाही, 2 4 6 डॅश 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 डॅश. 123 हा इवन नंबर नाही, त्याच्या अलीकडला म्हणजे 122. आता फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 123. फर्स्ट 123 म्हणतोय, ही शेवटची नाही. असे एकूण नंबर किती आहेत
123 इवन नंबर्स, इवन नॅचरल नंबर्स. म्हणजेच ही एपी आपण लिहिली तर यामध्ये ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म 2 आणि एन इज इक्वल टू किती आहे 123 आहे. तर याची किंमत आपल्याला यावरून काढायची आहे. डी ची किंमत काय असेल तर दोन क्रमागत एपीच्या टर्म मधील फरक 4 वजा 2 किंवा 6 वजा 4 म्हणजे डी किती आला 2. मग एस एम चं सूत्र लिहू. एस एम बरोबर एन अपॉन 2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस इन अ ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. आता यामध्ये n ची किंमत S123 अपॉन a इज इक्वल टू n म्हणजे 123 अपॉन 2 इन अ ब्रॅकेट 2 इंटू a म्हणजे 2 प्लस n म्हणजे 123 मायनस 1 इंटू डी, डी म्हणजे 2. S123 इज इक्वल टू 123 अपॉन 2 इन अ ब्रॅकेट 2 दुनी 4 अधिक 123 मधनं 1 गेला 122 गुणिले त्याला 2. आता या ठिकाणी S123 इज इक्वल टू 123 भागिले 2 इज इक्वल टू या कंसामध्ये 122 दुने 2 दुने 4 2 दुने 4 आणि 2 1 244 म्हणजे इथं कंसात 4 अधिक 122 दुने 244 मग 123 भागिले 2 कंसात 244 अधिक 4 म्हणजे 248. याला 2 न भागा 2 1 2 2 चो 2 दुने 4 आणि 2 चोक 8 म्हणजेच 123 गुणिले 124 म्हणजे S123. मग यांचा गुणाकार 124 गुणिले 123 बरोबर 3 चोक 12 4 1 3 दुने 6 आणि 1 7 3 1 3. आता 2 नंबरच्या संख्येने गुणायचा आहे त्याच्या मागे एक संख्या म्हणजे 1 0 2 चोक 8 2 दुने 4 2 1 2. आता 1 न गुणायचा आहे त्याच्या मागे 2 संख्या आहेत म्हणून 2 0 द्या आणि 1 न गुणा. एकानं 124 ला गुणलं 124 1 124 2 अशी 2 7 8 15 4 1 4 4 8 आणि 9 3 12 4 1 2 2 4 आणि 5 1 1 15,252. ही फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबरची बेरीज आहे. अशा प्रकारे ही एक्झाम्पल सोडवायची आहे. आता यानंतर 4th एक्झाम्पल काय आहे पाहूया. In an AP 19th term is a 52 and 38th term is a 128. Find sum of first 56 term. First 56 terms. पहा इन आणि एपी या एपी मध्ये 19th टर्म किती आहे 52. 19 टर्म म्हणजे टी एन चं सूत्र लिहा a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 डी
T19 इज इक्वल टू ए प्लस एनच्या ठिकाणी 19 लिहायचं आहे, मग 19 मायनस 1 इंटू डी, मग T19 इज इक्वल टू ए प्लस 18 डी. हे इक्वेशन 1 झालं. आता त्याचप्रमाणे सिमिलरली T38 इज इक्वल टू ए प्लस एनच्या ठिकाणी किंमत 38 मायनस किंवा अगोदर टी एनचं सूत्र लिहा पण घ्या. बघा टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता 38 टर्म दुसरी दिली म्हणजे T38 इज इक्वल टू ए प्लस इन अ ब्रॅकेट 38 मायनस 1 इंटू डी. आता T38 इज इक्वल टू ए प्लस 37D. आता T19 याची किंमत वर किती दिली आपल्याला 52 म्हणजे हे 52 बरोबर आहे. आणि T38 ची किंमत किती दिली 128. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड हे एका खाली एक घ्या. काय आहे तर T19 म्हणजे 52 इज इक्वल टू ए प्लस 17D आणि दुसरं 128 इज इक्वल टू ए प्लस 37D. हे फर्स्ट, हे सेकंड. यामध्ये पहा तर फर्स्ट इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन काय करा सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. मग पहा काय येतं तर हे वजा करायचं म्हणजे ह्याची चिन्ह बदलतील, त्याचं पण बदलेल. वजा 37D मधनं वजा 17D गेलं, हे अधिक 17D गेलं, वजा 20D राहील, हे येत नाही गेलं 0. इथं काय राहील वजा 128 मधनं 52 गेलं, 8तनं 2 गेलं, 6 राहिलं, 2तनं 5 जात नाही म्हणून आजच्या एक घेतला, 12तनं 5 गेलं, 7 राहिलं, 1तनं 1 गेला 0, वजा 76 हे आलं. आता काय करा 76 वजा 76 आणि वजा 20. मग काय करा तर वजा 76 भागिले वजा 20 बरोबर हे डी. मग वजा भागिले वजा अधिक होईल आणि 20 ने 76 ला भागलं, याचा भागाकार काय येईल पहा. तर डी ची किंमत इथं आपण इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड मध्ये सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 दुसरं इक्वेशन पहिल्यातून वजा करत होतो. मग वजा 128 मधनं 52 गेले, वजा 76 राहिले, इक्वल टू ए मधनं ए गेला 0. आता मायनस 37D मधनं 18D गेलं, मायनस 19D आलं. हे मायनस 19 इकडे घेतल्यावर वजा 76 ला भागिले लावलं आणि वजा भागिले वजा अधिक झालं, 19 चोक 76 म्हणजे डी इज इक्वल टू किती आलं 4 आलं. आता डी ची किंमत मिळाली. पुटिंग दिस व्हॅल्यू डी इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ही किंमत ठेवून इक्वेशन 1 काय आहे तर
52 इज इक्वल टू ए प्लस 18d. आता या ठिकाणी आपल्याला d ची किंमत माहित आहे. 52 इज इक्वल टू a प्लस 18d. 18 इंटू d म्हणजे 4. मग 52 इज इक्वल टू a प्लस 18 चौक 72. हे 72 इकडं आणलं तर 52 वजा 72 बरोबर इकडं काय राहिलं? a राहिलं. वजा 72 मधनं 52 गेलं, वजा 20 बरोबर a, म्हणजे a बरोबर वजा 20. ही किंमत मिळाली. आता a ची किंमत मिळाली, d ची किंमत मिळाली. आता Sn काढायचा आहे आपल्याला. मग Sn इज इक्वल टू S 56 टर्म काढायचे म्हणून Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. आता S पुटिंग n इज इक्वल टू 56 आणि a इज इक्वल टू मायनस 20 and d इज इक्वल टू 4. या किमती घालून या ठिकाणी S 56 इज इक्वल टू 56 अपॉन 2 इन अ ब्रॅकेट 2 इंटू a म्हणजे वजा 20 कंसामध्ये प्लस n मायनस 1 म्हणजे 56 मायनस 1 इंटू हे d. मग S 56 इज इक्वल टू 2 दुने 4, 5 4 गेला 1 उरला 1 आले 2 16 म्हणजेच इथं भागाकार 28 आला इथं. आणि कंसामध्ये वजा 20 गुणिले 2 वजा 40 अधिक 56 मधनं 1 गेला 55 इंटू d म्हणजे किती? इथं d ची किंमत 4 आहे, मग गुणिले 4. आता S 56 इज इक्वल टू 28 इन अ ब्रॅकेट वजा 40 गुणिले अधिक 55 गुणिले 4 याचा गुणाकार 220 येतो. मग हे अधिक 220 आणि हे वजा 40 आहे, मग अधिक 220 मधनं हे 40 गेले. आता या ठिकाणी मी करतो हे या चौकटीत S 56 इज इक्वल टू 28 इन अ ब्रॅकेट मायनस 14 प्लस 220. मग S 56 इज इक्वल टू 220 मधनं मायनस 40 गेलं, इथं मध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणिले आणि 180 राहिलं. मग S 56 इज इक्वल टू 5040 हा गुणाकार येतो 180 गुणिले 28 चा. पहा करून गुणाकार 8 0 0 8 8 64 8 4 6 8 1 8 आणि 6 14. आता दोनाने गुणायचा त्याच्या मागील एक संख्या म्हणून 1 0 दिला 2 0 0 2 8 16 4 1 2 1 2 आणि हाच्या 1 3. आता यांची बेरीज 0 4 6 4 10 4 1 3 आणि 2 5 5040 म्हणजे S 56 ही किती आहे? 5040. हे तुमचं 56 टर्मचं सम ऑफ 56 टर्म्स याची बेरीज आली. अशावरून पहिले या प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये क्वेश्चन 1 to क्वेश्चन 5 पर्यंतची सर्व एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहेत. धन्यवाद. आज आपण इथंच थांबू.